देवा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती 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 वेद महिषासुरी वेद महिषासुरी काय देवा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची Bye.
माये तुझे दीवाना आम्ही त्या मायेचा लागोने दिवाना ऐशे जगतो भारा ऐशे जगतो भारा बोलली ऐशे जगतो भारा बोलली दे काय सांगू देवा नामवाची ख्याती काय सांगू देवा नामवाची ख्याती काय सांगू देवा नामवाची ख्याती काय सांगू देवा जानोबाची ख्याती काय सांगू देवा जानोबाची ख्याती काय सांगू देवा जानोबाची ख्याती नाम म्हणियाने तारिले परी नाम पती नामा
भजगे मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दिवल्लभम् ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरा सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कलावज्ञजीवोद्धरार्थावतार कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानिशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिन्धुसखा पूर्णमाधा मतिमन्दते ज्ञानदाता दीनानाथ नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो गुणा पावनी मुक्ताबाई नमो गुणा पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने बाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची ये आद्यत्रय जननी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो गुणा पावनी मुक्ताबाई नमो
त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी जगद उद्धारा लागी धरिले अवतार जगदोद्धाराला भरले अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा परिवार निळा शरणागत म्हणवी आपुला शांती निरविला देवनी शांती निरविला देवनी हाती देवनी हाती मुखाबाई नमो त्रिभुवनाबाई मुखाबाई नमो त्रिभुवनाबाई मुखाबाई नमो आज त्रय जनानी देवासी देवाची आद्यत्रय जननी देवासी आद्यत्रय जननी देवाची मुखाबाई नमो त्रिभुवनाबाई मुखाबाई नमो त्रिभुवनाबाई तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरः तेनेशी आम्हा मैत्र एथ कायसे विचित्र परिसयाचे चरित्र ऐकती जे तेही प्राणा परवते मज आवडती निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती थोर महात्मे होऊन गेले त्यांची चरित्रे पहा जरा. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वैराग्य रागरसी जगद्गुरु तुकोबराय दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज अखिल संत मादियाळी अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी दयेमुळे अनुग्रहामुळे कृपेमुळे मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानयांचे राजे योग्याची माऊली साधकाची मायबाप भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांची दिव्य असणारी जीवन गाथा आपल्या जीवनातील त्रिविध तापाची व्यथा निवृत्त होण्याकरता आपण पाहत आहोत. हा आपल्या सर्वांच्या जीवनातील परम भाग्याचा अति उच्चतम कोटीचा क्षण आहे. गेली 2 आणि 3रा दिवस भगवान माऊलीचं हे चरित्र आपण पाहत आहोत. मौजे कवडगाव जालना तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. गेली चरित्र का पाहायचं. रोज आपण जेवण करत आहे, जेवण कसं करायचं हेही आपल्याला माहित आहे, पण जेवण केलं नाही तर आपण जगू शकत नाही. तसं माऊलीचं चरित्र जरी आपल्याला माहिती असलं तर आपलं हृदय परिवर्तन होण्याकरता पुन्हा पुन्हा तेच पाहिलं पाहिजे. वाहनावे ऐकावे तेच सदा. त्या भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या दिव्य अशा चरित्रामध्ये अनेक प्रकारची फलश्रुती पाहत असताना काल आपण मंगलाचरणाचा विचार केला. कारण नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. आणि काल आपण गायलेला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. या 2 अभंगाच्या आधारे आपण त्रिविध मंगलाचरणाचा विचार काल केला. त्यामध्ये मंगलाचरणाच्या 3 वेळा, मंगलाचरणाचे 3 प्रकार
आणि मंगलाचरणाच्या 3 प्रकारच्या फलश्रुती. तर 3 वेळा पाहिल्या होत्या आपण कार्याचा आरंभ, कार्याचा मध्य आणि कार्याच्या शेवटी मंगलाचरण करावं. मंगलाचरणाचे 3 प्रकार पाहत असताना वस्तू निर्देशरूप मंगल, नमस्क्रियात्मक मंगल आणि आशीर्वादरूप मंगल हे 3 प्रकार पाहिले. हे 3 प्रकार माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानदेवी रचेला पाया. माऊलीने जे 3 मंगलाचरण 3 ग्रंथामध्ये केलेले आपल्याला पाहायला भेटतात. भगवान माऊली ज्या वेळेला भगवती ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 आणि अमृत अनुभव या 3 ग्रंथाचा विचार केला तर या 3 मंगलाचरणाने माऊलीने आरंभ केलेला आहे. यदक्षरम मनाख्यम मानंद मजमव्यम श्रीमन्युवती नाथेति ख्यातम दैवतमात्रे गुरुरित्या ख्यालोके साक्षात विद्या ईशांकरी जयत्याज्ञा नमस्तस्यै दयाद्राये निरंतरम सार्धम केन च कशार्धम शिवयो समरूपिनो ज्ञातुम न शक्यते लग्न मिति द्वैत छलान मोहो आद्वैतमात्मनस्तत्वं दर्शयन्तो मितस्तराम तवंदे जगतामाद्य तत्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूल मध्याग्र मूर्तये क्षणाग्र मूल मध्याय नमः पूर्णाय शंभवे नमः पूर्णाय शंभवे नमः पूर्णाय शंभवे. हे अमृत अनुभवाच्या नमनाचे 5 श्लोक आहे. यामध्ये भगवान ज्ञानोबरायांनी वस्तू निर्देशरूप मंगलाने आरंभ केला. परमात्म्याच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपाचं वर्णन माऊलीने त्यामध्ये केलं. आणि दुसरं मंगलाचरण आहे नमस्क्रियात्मक मंगलाचरण. ते माऊली भगवती ज्ञानेश्वरीचा आरंभ करतात. जवळपास आपल्या ओव्या पाठ आहे. आता ज्ञानेश्वरीच्या पारायणात ऐकलेल्या आहे आणि याहीवर कोणी ऐकलं नसेल तर मी सांगतो, आता ऐकायला हरकत नाही. त्यात माऊली म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजे. हे शब्द ब्रह्मा असेच तेची मूर्ती सुवेश जेत वर्ण वफ निर्दोष मिरवित असे. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तेची मने भूषणे पदपद्धती घेवणे प्रमय रत्नांचे. पदबंध नागर तेची रंगातील अंबरजेत साहित्यवाने सपुर उजळाचे. देखा काव्य नाटकाचे निर्धारित असं कौतुका त्याची रणजुंती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमयाची परी निपुणपणे पाहता कुसरी तिची उचित पदे माधारी रत्ने भली. तेच व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा शरदर्शनी मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादी धरिती अविदे हाती. तरी तर्क तोचे फरुषू नीतिभेद अंकुशू वेदांत तो महारसू मोदकू मिरवे. एके हाती दंतु जो स्वभावता खंडितू तो गौतम संचितू वार्तिकांचा. मग सहजे सत्कार वादू तो पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठासी शुद्ध अभय असतो. देखा विवेक तो सोयीमूळ तोची शुंडागंध सरूळ जेते परमानंद तुरो महासुखाचा. तरी संवाद तोचे दशणू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्म क्षुण्ण विघ्नराजू. मद अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. बोध मदामृत मुनी आली सेविते. प्रमय प्रवाल सुप्रभ द्वैता द्वैततेचे निकुंभ सरिषीपणे एकपटे ते मस्तकावरी. उपरी दश उपनिषदे जीवधारी ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुकुटे सुगंधे शोभते भली. आकार चरण युगोल उकार विदर उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. आणि आता हे तिन्ही एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले. ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. सुरुवात आहे ओम नमो आणि नमिले. उपक्रम उपसंहाराचे एक वाक्यात आहे. म्हणजे भगवती ज्ञानेश्वरीची सुरुवात भगवान ज्ञानोबराय नमस्क्रियात्मक मंगलाने करतात. अमृत अनुभवाची सुरुवात माऊली वस्तू निर्देशरूप मंगलाने करतात. आणि 1400 वर्षाचे सप्ततीर रहिवासी गर्व हरविला चालविले भिंतीशी. त्या चांगदेव महाराज यांना ज्ञानोबराय बोध देण्याकरता स्वस्ति श्री वटेशू जो लपुणी जगदाभासू दाबिमग ग्रासू प्रगटला करी. प्रगटे तवतो दिशे लपे तवतो आभासे. प्रगटना लपला असे न खोमता जो. इथे स्वस्ती शब्दाचा अर्थ कल्याण. स्वस्ती कल्याण असतो. मग कल्याणम असतो म्हणताना आशीर्वाद रूपी मंगलाचरणाने आरंभ करतात. म्हणजे 3 मंगलाचरणाचा प्रयोग भगवान ज्ञानोबरायांनी 3 ग्रंथामध्ये केलेला पाहायला भेटतो. याचा अर्थ प्रत्येक ग्रंथात प्रत्येक मंगलाचरण आहेच आहे, त्यात दुमत नाही. पण विशेषत्वाने आपण जर म्हटलं जसं बरीच एखादी व्यक्ती गातेही वाजवतेही कीर्तनही करते पण कुठला तरी एक विशेष असतो त्याचा आणि बाकी गौण असतात. तर तसा प्रकार या ठिकाणी ज्ञानोबरायांनी विशेषत्वाने वस्तू निर्देशरूप मंगल कुठे केलं ते अमृत अनुभवामध्ये. नमस्क्रियात्मक मंगल कुठे केलं तर ते ज्ञानेश्वरीमध्ये. आणि आशीर्वादरूप मंगल कुठे केलं तर चांगदेव 65 मध्ये.
आणि 3 प्रकारचे मंगल ज्ञानोबराय करतात आणि ज्ञानोबरायच्या परंपरेला अनुसरून नाथबाबाही करतात, ज्ञानोबराय करतात, निळोबराई करतात, ज्ञानोबराय करतात, तुकोबाई करतात, ज्ञानोबराय करतात. 3 प्रकारचे मंगल. पण ते प्रयोजन अनुद्देश्य नमंदोपी प्रवर्तते. करता कर्मामध्ये प्रवृत्त होताना ज्या वेळेला फलाची अपेक्षा करतो, आपण जर हे मंगलाचरण केलं तर आपल्याला त्याचा लाभ काय? तर त्याचे 3 प्रयोजन आहे, फल आहे. एक शिक्षाय, 2 विघ्न विनाशाय आणि 3 शिष्ट संप्रदाय वाच्य. त्यातलं पहिलं आहे विघ्न विनाशाय. विघ्नाची निवृत्ती होण्याकरता मंगलाचरण केलं जातं. उपनिषदातले एक वाक्य आहे, श्रेयांसी बहुविघ्नानि भवन्ति. चांगल्या कार्यामध्ये अनेक प्रतिबंध येत असतात. 4 गांजा पिणारी, 4 बिड्या फुकणारी, 4 आणखी काही नको ते गोंधळ घालणारी लोक एकत्र आले का त्यांना कुठलं विघ्न येत नाही, कारण तेच एक विघ्न आहे, त्याला दुसरं विघ्न कसं येईल? त्यामुळे दुसरं विघ्न तिथे येत नाही. पण चांगलं कार्य म्हणायला लागलं की त्याच्यात मतमतांतर झाल्याशिवाय राहत नाही. अगदी सप्ताह करायचं म्हटलं तर गायक कोणते ठेवायचे, इथून मतमतांतर. वादक कोणते ठेवायचे, इथून मतमतांतर. कीर्तनकार कोणते ठेवायचे, इथून मतमतांतर. अगदी आता गाथा भजन मंडप कोणतं ठेवायचं, इथेही मतमतांतर. म्हणजे मतमतांतर त्यात होतात. कारण चांगल्या कार्यामध्ये हेच विघ्न असतात आणि आपापले मत न जुळणं म्हणजे हेच विघ्न आहे. पण त्या विघ्नावर त्यावेळेला मात करायची असेल तर शांत चित्ताने 2 मिनिटं रामकृष्ण हरी 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 नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्नेनी. प्रत्येक क्षणोक्षणी मी तर अनुभव घेतो. आता ज्या वेळेला बाबांना बोलत असताना म्हटले असंच लांबलो तर लांबच जाईल. रामकृष्ण हरी म्हणत म्हटलं झालं ना, शांत झालं. काही नसतं त्यात. याचा अर्थ आहे आपण म्हणतो आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काळ. पवित्राणाम पवित्रोम्य मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच भूतानाम पिता. जगामध्ये असं विघ्नच नाही की जे नामापुढे टिक धरेल. कारण जेवढी या नामाची शक्ती तेवढे पाप नाही. त्रिजगती नामापाशी 4 मुक्ती दान निश्चिंती विदेहा. तरुण आज्ञेमुळे समरस झाले तैसे नामे केले जपत आहे. म्हणून विघ्न विनाश आहे. विघ्नाची निवृत्ती होण्याकरता मंगलाचरण करावं लागतं. हरी हरी म्हणता कार्यसिद्धी असं नाथबाबा म्हणतात. हरी हरी म्हणता कार्यसिद्ध म्हणजे हरी हरी परमात्म्याचं नाम घेतलं का कार्यसिद्धी होणे म्हणजे मंगलाचरण आहे. कारण मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकांक्षो, मंगला येतो हरी सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे नामादी मनकारे जना. श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रुक्मदेव उरुसाचे आणि श्री विठ्ठलाचे नाम वाचे. असा अर्थात परमात्म्याचं नाम घेतलं का विघ्न विनाश आहे म्हणून मंगलाचरण करावं. या भारत मातेचा सुपुत्र स्वामी विवेकानंद ते म्हणत असतात, त्यांनी एका ग्रंथामध्ये त्यांच्या नमूद केलेलं आहे. काही एखादा म्हणत असेल आमचं कार्य खूप चांगलं आहे पण आम्हाला विघ्न येत नाही. समजावं तुझा रस्ताच कुठेतरी चुकला आहे, तू वाईट कामालाच चांगलं म्हणत आहे. कारण चांगलं कार्य म्हटलं का विघ्न येणार, त्याच्यामध्ये न्यून अधिकपणा राहणार पण विघ्न येणार. आणि मग त्या विघ्नावर मात करण्याकरता जे केलं जातं त्याचं नाव आहे मंगलाचरण विघ्न विनाशाय. हा पहिलं प्रयोजन आहे. दुसरं प्रयोजन आहे शिष्य शिक्षाय. शिष्याला आपल्या पुढच्या पिढीला शिक्षा दीक्षा भेटावी म्हणून मंगलाचरण केलं जातं. केलं पाहिजे. माऊलीने केलं. पहिल्या 20 ओव्या काय आहे, गणराजाच्या मंगलाचरण, नंतर 1 ओवी माता सरस्वतीचं मंगलाचरण, नंतर गुरुला मंगलाचरण, नंतर महाभारताचा इतिहास आणि मग गीता. मंगलाचरण केलेलं आहे माऊली. जगद्गुरु तुकोबरायचं पहिल्या दिवशी अभंग झाला, समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. मंगलाचरण आहे. म्हणजे मंगलाचरणाशिवाय आरंभ करू नये. केला तर मग त्याला इष्ट फळ आपल्याला प्राप्त होत नाही. बसा बाबा बसा खाली. मंगलाचरण करावं लागतं. म्हणजे विघ्न विनाशाय म्हणून मंगलाचरण करावं. दुसरं मंगलाचरण शिष्य शिक्षाय. आपल्या पुढच्या पिढीला शिक्षा दीक्षा भेटावी म्हणून मंगलाचरण करावं. आमचे मारुती बाबा इतकं गोड सोपं बोलत असतात. बाबा म्हटले घाई गेल्याच्या नंतर लेकराला म्हणलं लागतं, बाळा जा बरं बाबाचं दर्शन घे. ती कार्टी विचित्र दर्शन घेत नाही. बुटाचा पाऊल त्या बाबाच्या पायावर मारून हसत निघून जातात. दर्शन नाही घेत. का घेत नाही? अरे तुम्ही कधीतरी त्यांच्या समोर घ्या ना. यद्यदा चरती श्रेष्ठ तत्देवे तरोजना सहित प्रमाणम कृती लोकस्तदनो वर्तते. इथं वडील जे करती त्या नाम धर्म ठेवी तिथे अनुष्ठिती सामान्य सकळ. लेकराला सांगून परिणाम होत नाही, कृतीतून परिणाम होतो. आपण त्यांच्या समोर केलं तर ते आपोआप करतात. आपण कधी आपल्या आईबापाचं त्यांच्या समोर दर्शन घेत नसेल तर ते कसं घेतील? अर्थात आपण कृती केली का लेकर करतात. म्हणजे मंगलाचरण आहे. नमस्क्रियात्मक मंगलाचरण. बाबा म्हणत असतात गावात रोज चोरी व्हायची. गावाच्या जवळ आमराई होती शेतीच्या कडीला, रोडच्या कडीला.
नेतं कोण कळायचं नाही, कारण दिवसभर सकाळचे 6 ते सायंकाळच्या 8 पर्यंत तो मालक थांबायचा, पण नेतं कोण कळायचं. आणि मग एक दिवस ऊसाच्या रानामध्ये तो डबा धरून बसला आणि रात्रीचे 12 वाजून गेले आणि टप 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 त्या आंब्याचा आवाज आला आणि तो लगेच धावला, बॅटरी घेऊन धावल्याच्या नंतर पाहिलं तर खालच्या आळीचा गणपत होता. तो म्हटलं, गणप्या चोरी करतो मूर्खा, लाज वाटत नाही, चल खाली हो. तो गणपत तो खाली होणार नाही, तिथून वरून म्हटला, नाही होणार, काय करणार. म्हटले, तुझ्या बापाला जाऊन सांगेल. तो म्हटला, बापच पलीकडल्या झाडावर आहे. आता पोऱ्यात जर चोऱ्या, बापच चोऱ्या करत असेल तर पोऱ्या कीर्तनाला कसा येईल. तुम्ही चोऱ्याच करणार ना, कारण कारण गुण हा कार्यानं वर्तन, ते कारणाचे गुण कार्यात येतात. बाप वैशी बेटेन कुंभार वैशी लोटे. याचा अर्थच एवढा आहे का आपल्याला जी गोष्ट अपेक्षित असेल आपण ती केली का मग पुढचा आपल्या करता करतो. रामकृष्ण हरी. हे म्हणतात, म्हैस तशी मेघ, माय तशी लेख. हा म्हणजे कारणाचे गुण कार्यात आपल्याला पाहायला भेटतात. काय आहे याच्याकरता हे मंगलाचरण म्हणजे शिष्य शिक्षा आहे. अगदी मोठी घटना एक सांगतो. गुरुडाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आपण 4 खांब म्हणतो, त्यातले बंकट स्वामी महाराज. बंकट स्वामी महाराजांचे चतुरंग आपलं चौरंगीची रावत. त्यांचं गायनही त्याच ताकदीचं होतं, वादनही त्याच ताकदीचं होतं, व्याख्यानही वक्तृत्वही त्याच ताकदीचं होतं. ज्या वेळेला ते वाजायला लागले की वाटायचे ते वादकच आहे. गायला लागले की 3-3 मजले त्यांचा काकडा ऐकण्याकरता 1 तास अगोदर सकाळी पहाटे 4 वाजता येऊन बसायचे लोक पंढरपूरच्या मठामध्ये. आणि कीर्तन सुद्धा स्वामींचं तसंच होतं. बघा, बंकट स्वामी महाराजांचं हे काकडा भजन म्हणायला ते बालगंधर्व यायचे, लता दिदी ऐकायच्या. हे म्हणजे मोठी मोठी लोक जी जाणती संगीत क्षेत्रातली ती बंकट स्वामी महाराजांचा तो मधुर भगवत कृपा प्रसाद आवाज ऐकण्याकरता यायचे. असं घडलं, बंकट स्वामी महाराजांचा काकडा ऐकण्याकरता बालगंधर्व येऊन बसायचे. बंकट स्वामी त्यांना आदर द्यायचे, कारण ते भरतनाट्यम करायचे, पण तो सांस्कृतिक कार्यक्रम आपला. ते म्हणायला लागले, स्वामी आमची एक इच्छा आहे. म्हटले, काय. म्हणले, आम्ही जसं तुमच्या कार्यक्रमाला येतो तसं भरतनाट्यम पाहण्याकरता एक दिवस आपण या. बंकट स्वामी महाराज म्हटले, नाही जमणार. म्हणले, का बरं, सांस्कृतिक कार्यक्रम नाही का. म्हटले, निश्चित आहे. मग यायला काय अडचण. म्हटले, आज आम्ही तुमच्या भरतनाट्यमला आलो होतो, उद्या आमचे विद्यार्थी तमाशाला जाते आणि आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे, कारण जाणत्या मनुष्याला प्रत्येक पाऊल उचलून टाकावं लागतो. आज जर आम्ही इकडे आलो सहज विद्यार्थी जातील, कारण आमचे स्वामी गेले होते असं म्हणते. त्यामुळे मला येता येणार नाही. स्वामी गेले नाही. स्वामी गेले नाही तरी एक विद्यार्थी गेला. मी फक्त नाव सांगत नाही, तुम्ही समजून घ्या. कारण पंढरपूरमध्ये एक फड होता बाजूला नारायणगावासारखा, आणि एक नर्तकी होती. ती नाचण्यामध्ये इतकी तरबेज होती का तिच्या समोर वाजवणारच टिकत नव्हता. आणि तिचा पण होता, कोणी मला, मी जोपर्यंत नाचते तोपर्यंत वादन काम करून दाखावं, तो हरला तर मी 5 पानाचा विडा खाऊन त्याच्या अंगावर थुंकीला, मी हरले ते त्याने थुंकायचं. आणि मग कोणीच पुरे पडे ना. एक दिवस या वादकाला सांगितलं, तुम्ही जा. ते म्हटले, अरे पण स्वामीला कळायलाच नाही. म्हटले, आपण वेज बदलून जाऊ. आणि मग यांनाही थोडासा आपल्या विद्वत्तेचा होता थोडासा, ते गेले. त्यांना ते चिल्ला प्रकार असतो तुमच्यामध्ये. मी सुभाष देशमुख गुरुजी यांच्या मुखातून ऐकलेलं आहे, 30-30 तास एक बोल वाजवायचं, 30-30 तास, आणि ते हाताला वजन बाजू. आता ज्यांनी 30-30 तास केलेला रियाज केलेला आहे, प्रॅक्टिस केलेली आहे, त्यांना ते 12 तास वाजवणं काय कठीण आहे. रात्री 6ला सुरू झालं, दुपारच्या दिवशीचे 10 वाजले. शेवटी ती भोळ येऊन पडली, तिची जिरली. हे काय तिच्या अंगावर थुंकले नाही, पण त्यांना सांगितलं की शेराला सवासर भेटत असतो, असं कोणालाही आव्हान करत जाऊ नको. तिथं तर निघून आले. पण हे स्वामीला कळाल्याच्या नंतर स्वामीने त्यांना शाप दिला. म्हटले, तुझे विद्यार्थी तुझ्यापेक्षा प्रसिद्ध होतील, तू फार मोठा विद्वान या क्षेत्रात, तुला प्रसिद्धी लाभेल नाही. आणि त्या व्यक्तीचं नाव अजून मोजक्याच लोकांना माहिती. याचं कारण आहे शिष्य शिक्षा आहे. आपल्या पुढच्या पिढीला शिक्षा दीक्षा भेटावी म्हणून देखील मंगलाचरण केलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे आहे शिष्ट संप्रदायात वाच्य. एखादा म्हणेल, आमच्या जीवनात विघ्नच नाही, आम्ही कशाला मंगल करू. एखादा म्हणेल, आम्हाला कोणी शिष्यच नाही, मग आम्ही कशाला मंगल करू. तर त्याला सांगितलं, बाबा रे, की मग शिष्ट संप्रदायात वाच्य, शिष्ट परंपरा म्हणून तू मंगलाचरण कर. आता व्यवहारामध्ये शिष्ट शब्दाचा अर्थ आपण म्हणतो, हा तोही शिष्ट आहे हो. शिष्ट शब्दाचा अर्थ अहंकारी असा आपण करतो, अभिमानी असा करतो. पण शास्त्रीय परिभाषेमध्ये शिष्ट शब्दाचा अर्थ अहंकारी किंवा अभिमानी असा नाही. शिष्ट शब्दाचा अर्थ आहे वेद प्रमाणे अभिगंतृत्व शिष्टत्वम.
वेदाचं प्रामाण्य घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करतो त्याला शिष्ट असं म्हणतात. वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गे चालिलो नकळीची विषयांदा म्हणून वड बोलिलो चालता धनुर्धारा तरंगकारी हरपलो ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो असे म्हणणारी ज्ञानोबराय शिष्ट आहे. शिष्टाचार आहे तो. शिष्टाने केलेला आचार त्याचं नाव शिष्टाचार. किंवा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते. वेदांताचा गोवा कन्या अभिलाषी वेदे नाही आईशी सांगितले नाथबाबा म्हणतात. म्हणजे हे सगळे आपले महात्मे शिष्ट आहे आणि यांच्या परंपरेला त्या शिष्टाचार परंपरेचं रक्षण व्हावं म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. आणि मग हे 3 मंगलाचरणाचे प्रकार पाहत असताना नाथबाबा आणि श्री संत निरोबराय आणि नामदेव महाराज. मंगलाच्या देवता गणेश आहे, मंगलाची देवता माता सरस्वती आहे, मंगलाची देवता परमात्मा आहे, मंगलाची देवता गुरु आहे. पण ते गुरुला गणराजाला सरस्वतीला आणि भगवंताला मंगल न करताना भगवान ज्ञानोबरायला करतात. याचं कारण काय? याचं कारण असं आहे का ज्ञानोबराय भगवंत आहे कारण महाविष्णूचा अवतार. ज्ञानोबराय सद्गुरु आहे कारण श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय माता सरस्वती आहे कारण माऊली म्हणतात आणि विद्येचं ज्ञान दान देते. आपण काल म्हणतो ना बाळाला जन्म देते तिला आई म्हणतात, योग्य संस्कार देते तिला माता म्हणतात आणि उद्धाराचं ज्ञान देते तिला माऊली म्हणतात. भगवान ज्ञानोबरायने अमृत अनुभवाद्वारा जीवन मुक्त महापुरुषाकरता सांगितले. म्हणजे सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असांसक्ती पदार्थ भाविनी तुर्यगा अशा ज्या सप्त भूमिका असतात त्या सप्त भूमिकेचं तत्वज्ञान मुक्त महापुरुषाला ज्ञानोबरायांनी अमृत अनुभवाच्या माध्यमातून दिलं. मुमुक्षुला तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळीमेळी ही स्थिती प्राप्त होण्याकरता मुक्ती सांगितली भगवती ज्ञानेश्वरीमध्ये. योग्या करता चांगली 65 दिली आणि तुम्हा आम्हाला सामान्य करता हरिपाठ दिला. एखाद्या प्रेमळ भक्ताच्या अंतकरणाचा करता अभंग गाथा दिली, विरहिणी लिहिल्या. म्हणजे सगळ्याला सरस्वती मातेसारखं ज्ञान दिलं म्हणून माऊली सरस्वती आहे. म्हणून त्याला म्हणतात शते पंचाशत न्याय हत्ती के पाव मे सबके पाव. हत्तीचा पाय एवढा मोठा आहे की इतर सगळ्या प्राण्याचे पाय त्यात आले. एखादा म्हणेल मला 25 द्या, एखादा म्हणेल मला 50 द्या, एखादा म्हणेल मला 75 द्या आणि एकाने 100ची नोट प्रत्येकाला दिली. म्हटले तुझे 25, तुझे 50, तुझे 75 सगळे याच्यात आले. तसं ज्ञानोबरायचं एक माऊलीचं चरित्र गायलं की त्यात सरस्वती आले, त्यात सद्गुरू आले, त्यात भगवंत आले, त्यात गणराज आले, सगळेच आले. आणि म्हणून वेगवेगळे मंगलाचरण न करताना भगवान माऊलीलाच मंगल नमो ज्ञानेश्वरा असं म्हणून भगवान माऊलीला मंगल करतात, माऊलीला मंगल करतात. आणि मग माऊलीला मंगल करून आजच्या चरित्रामध्ये अवतार मीमांसा आपल्या समोर ठेवतात. अवतार मीमांसा म्हणजे काय? मीमांसा शब्दाचा अर्थ विचार. पूजितो विचार हा उच्च असणारा विचार त्याला मीमांसा म्हणतात. मद अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवण स्थानी बोध मदामृत मुनी आली शिवेती. ज्ञानोबरांनी 2 मीमांसा सांगितलेल्या आहेत, एक धर्म मीमांसा आणि एक ब्रह्म मीमांसा. कशाला म्हणतात धर्म मीमांसा, कशाला म्हणतात ब्रह्म मीमांसा? मला वाटतं सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर बाबांचे उद्गार आहे. ब्रह्म मीमांसा म्हणजेच उत्तर मीमांसा आणि धर्म मीमांसा म्हणजे पूर्व मीमांसा. आता सर्वाला कळेल असं आपण पहा, बाबांची वाक्य सांगतो. जी व्यवस्थाला प्राधान्य देते ती पूर्व मीमांसा आहे आणि जी अवस्थेला प्राधान्य देते ती उत्तर मीमांसा आहे. ज्याच्यामध्ये सुविधेचा विचार केला जातो ती पूर्व मीमांसा आहे आणि ज्याच्यामध्ये समाधानाचा विचार केला जातो तो उत्तर मीमांसा आहे. ज्याच्यामध्ये पात्राचा विचार केला जातो ती पूर्व मीमांसा आहे, ज्याच्यामध्ये पात्रतेचा विचार केला जातो ती उत्तर मीमांसा आहे. जी देहपातानंतर मुक्ती सांगते त्याला पूर्व मीमांसा म्हणतात. जी याची देही याची डोळा भोग मुक्तीचा सोहळा म्हणते ती उत्तर मीमांसा आहे. काय त्याला मोक्ष मेलापाठी आम्हासी होईल आयशी जे म्हणती ती अतिमूर्ख तुकोबराय म्हणतात. मरणोत्तर मोक्ष वेदांत शास्त्राला आपल्या संत वाङ्मयाला अभिप्रेत नाही. जेव्हा मेल्याच्या नंतर काय हो, आज नाही तुम्हाला म्हटले 4 दिवस उपवाशी राहण्यानंतर तुम्हाला गुलाबजाम देतो, अरे जाम आता मी झालो भुकीने, आता काय लागेल ते त्या दिवशीच काय. तसं मरणोत्तर मोक्ष नाही, याची ध्येयाची डोळा. आणि मग ती या जीवनमुक्ती सहित विदेह मुक्ती सांगते ती उत्तर मीमांसा आहे. मरणोत्तर लोकविशेष मोक्ष सांगते ती पूर्व मीमांसा आहे. जैमिनी आचार्य प्रतिपादित ती पूर्व मीमांसा आहे आणि कृष्ण द्वैपायन बादरण व्यासदेव प्रतिपादित आहे ती उत्तर मीमांसा आहे. आणि मग अशा ज्या दोन्ही मीमांसा आहे त्या दोन्ही मीमांसेचा जो विचार आहे तसा त्यामध्ये अवतार मीमांसेचा विचार आलेला आहे. आव हा उपसर्ग आहे, तृतरती हा धातू आहे. तृतरती म्हणजे तरणे, तरणे म्हणजे वर जाणे.
पण आवतरती आव उपसर्गाला की वरून खाली येते. काय आहे धातवा भवा अर्थापि भवंती. धातूचे अनेक अर्थ असतात, पण धातूला उपसर्ग लागला की उपसर्ग धातुअर्थ बलात् अन्यत्र येते, अशी एक व्याकरणामधली प्रसिद्ध पंक्ती आहे. उपसर्ग धातूला लागला की त्याचा बळजबरीने अर्थ बदलला जातो. म्हणजे एका धातूचे अनेक अर्थ होतात उपसर्ग लागला की. जसं तुम्ही मृदंगावरती वाजत असताना त्याच्यातला मात्राचा फेरबदल केला का एका बोलाचे अनेक बोल तुम्ही करू शकता. अगदी काही स्वराचा बदल केला तर एका रागात एका थाटात अनेक राग गाता येतात. तसं इथे उपसर्ग बदलला की धातूचे अर्थ बदलले जातात. एक एक प्रसिद्ध उपसर्ग आहे, एक धातू आहे. रुहरती म्हणजे हिरावून घेणे, पण त्याला प्र उपसर्गाला प्रहार मारणे, वि उपसर्गाला विहार फिरायला जाणे, सम उपसर्गाला संहार आत्यंतिक निवृत्ती करणे, आ उपसर्गाला आहार भोजन करणे, परि उपसर्गाला परिहार कीर्तनाच्या अगोदर देणे. म्हणजे हे सगळे एकाच धातूचे अनेक अर्थ झाले उपसर्ग लागल्याच्या नंतर. तसं या ठिकाणी आव उपसर्ग लागला. अव तुरुतरती म्हणजे खालून वर जाणे आणि आवतरती म्हणजे वरून खाली येणे. आता वरून खाली येणं चांगलं की वाईट असं जर म्हणाल तर ते चांगलंही आणि वाईटही. पण ते चांगलं कधी आणि वाईट कधी दृष्टीदेव सृष्टी. आपली जशी दृष्टी असेल तशी सृष्टी किंवा स्थिती काय आहे. वरून खाली येणं कधी चांगलं आहे, प्रेम असेल तर वरून खाली येणं चांगलं आहे, ज्ञान असेल तर खालून वर जाणं चांगलं आहे. गुरुनाम गुरु जोगमाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आध्वर्य अध्यापक सद्गुरू विठ्ठल बाबा घुले ते म्हणजे बुवा, त्यांचे तसे शब्द, बुवा प्रेम आणि ज्ञान म्हणजे काय. प्रेम त्याला म्हणतात जे महानाला लहान करतं त्याचं नाव प्रेम आहे, आणि जे लहानाला महान करतं त्याचं नाव ज्ञान आहे. लहान जीव आहे, लहान जीव आहे. आउट हात का मानव दे अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. प्रेम का मत तोड़ो किचकाए, रेमन धागा प्रेम का मत तोड़ो किचकाए, टूटे तो फिर झूठे नहीं, झूठे तो गात बन जाए, टूटे फिर झूठे नहीं, झूठे तो गात बन जाए. कबीरदाजीचे दोहे दादाने वाजलं ते आठवलं. रेमन धागा प्रेम का मत तोडो किचकाए, टूटे तो फिर झूठे नहीं, झूठे तो गात बन जाए. सगळे धागे तोडावे पण प्रेमाचा धागा तोडू नये. आणि तो प्रेम काय, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो. अरे आणि तो प्रेमाचा धागा तुटला तर तो टूटे तो फिर झूठे नाही, झूठे लेकिन गाठ बन जाए. आणि मग गाठ बनली का माणसं म्हणतात माणूस चांगला आहे जरा, पण म्हणजे प्रेमाचा धागा तोडू नये. कारण प्रेम असा आहे की किती महान असला तर त्याला लहान करतं. आपल्या घरोघर घडलेला प्रसंग. PSI आहे आजोबा, अख्खा जिल्हा त्याचं नाव त्याच्या हातातला हंटर पाहिला तर लोकांना पॅन्टीमध्ये कार्यक्रम होतो. इतकं त्याचा दरारा, इतकी त्याची भीती. तो घरी येतो त्याच्यात हंटर हातातच असतो, तितक्यात नातू पळत येतो. तुमचा बाबा म्हणले काय, मला घोडा पाहिजे. रात्रीचा 8 वाजलेले असते. म्हटले बाळा इतक्या या वेळेला घोडा कुठून आणायचा. नाही म्हटले मला घोडा पाहिजे आता. अरे पण आणणार कुठून, उद्या आणू. नाही म्हटले आता पाहिजे. अरे आता कुठून आणू, तुम्ही व्हा ना, तुम्ही व्हा. लगेच तो PSI झाला 4 पायाचा घोडा. बाबा आता हंटर पाहिजे. मग काय देऊ, हे काय तुमच्या हातातलं द्या. आणि त्याच्याच हातातला हंटर घेतो, त्याच्याच पाठीवर बसतो, त्याला चेक लावतो, चल मेरे घोडे टिक चिक टिक चिक, चल मेरे घोडे टिक चिक टिक चिक टिक चिक टिक चिक, तेही चालतं. आणि इतर लोक पाहत असतात. मी पाहिलं, म्हटलं हे काय, ते म्हटले तुम्हाला हे झाल्याशिवाय नाही कळणार. म्हटलं खरं हे अनुभवाची जोगे नो हे बोलायचे. पदरी घाली पिळा बाप बाळाकाच्या बाळाची दुर्बाळा. काय अहो हिंद केसरी पैलवान असतो, कुठे निघाला त्याच्या धसरा झटका त्याला. आता त्यांनी घिसाडा दिला ते कुठे कार्ट जाऊन पडेल, पण नाही करू शकत तो. हे प्रेम प्रीतीचे बांधले ते नसुटे काही केले. लहान असणार तो महान असणारा PSI लहान झाला की नाही. बरं तिथे त्याला दुःख आहे का आनंद आहे, आनंद आहे. महाभारत पाहना, महाभारतामध्ये धर्मराज युधिष्ठिराने राजसू यज्ञ केला. त्या राजसू यज्ञामध्ये प्रत्येकाला सेवा दिलेली आहे. दुर्योधनाला सेवा दिलेली आहे आलेल्या लोकांना दान देण्याची. ते भीमाने विचारलं, म्हटले कन्हैया हा कायम पाण्यात आम्हाला पाहणार नाही, याच्या हातात तुम्ही हे दिलं कसं करायचं, येरवळी आमचं दिवाळं काढून टाकेल. म्हणले मी जे करतो ते बरोबर करतो, चतुर आतो शिरोमणी, तू त्याची चिंता करू नको.
आणि त्या यांचा कोशागार लगेच खाली व्हावा, साधून यांना शाप द्यावा आणि यांची भिवंडी व्हावी अशी दुर्योधनाची तीव्र इच्छा. आणि त्याच्याकरता त्यांनी ज्या ठिकाणी एखाद्याने म्हटलं मला 1000 पैकी 5000 घ्या, त्याला कुठं घरातलं द्यायचं, धनादन द्यायला लागला आणि कोठार खाली करण्याचा प्रयत्न केला. पण तो शकुनी म्हणतो, शकुनीला दुर्योधन विचारतो, मामा मी जितकं त्यांचं खाली करण्याचा प्रयत्न केला तितकं दुपटीने आलं, हे काय घडलं? म्हटले वेड्या, तुझ्या हातात रेषा आहे, धनाची रेषा आहे, मच्छित नावाचं चिन्ह आहे, आणि ते आहे ना, तू जेवढं दान करशील तेवढं दुपटीने येईल. म्हटले दादा बाबा मामा हे जाण्याकरता काय करू? म्हणजे काही नाही, पेटलेल्या दिव्याची वात जी विजलेली आहे ती जळती वात हाताने पुढे कर, म्हणजे ते चिन्ह जाईल. ते गेलं. पण युद्ध ते राजसूय यज्ञ संपल्याच्या नंतर आता त्याला स्वतःला लाभ घ्यायचा होता, तो घेता आला नाही, पांडवाला लाभ होऊन गेला. याला म्हणतात भगवान परमात्म्याची करणे. मग निदैवाची परिवरी लोह्या हृदया हाती सहस्रवरी तेच बैसरू उपवास करी का दरिद्रीचे. पण त्याच राजसूय यज्ञामध्ये देवाने सगळ्याला काम वाटून दिले. ते धर्मराज युधिष्ठिर वयाने थोडेसे मोठे, गोपालकृष्णाला हक्काने म्हणतात, कारण आता हे आत्या भाऊ आपल्या आत्याचा मुलगा आहे. म्हणले कन्हैया सगळ्याला सेवा देतो, पण तू काही घेणार की नाही? कन्हैयाने सांगितलं, हो मी पात्र उचलायचं काम करणार. आणि लक्षात घ्या, एखादी व्यक्ती आपलं हलक्यातलं हलकं काम करण्याकरता सुद्धा तिला भूषण वाटत असेल तर समजावं त्या व्यक्तीचं आपल्यावर खरंच हृदयातून प्रेम आहे, अंतकरणातून प्रेम आहे, त्याला आपली लाजच वाटत नाही कशाच. पण जो काम करतो पण आपल्या प्रतिष्ठेला बघून, आपल्या म्हणजे आपलं इम्प्रेशन डाऊन होतं कामा नये, आपल्या पोजला आपल्या कुठेतरी धक्का लागता काम नाही, हा बघून विचार करून ते काम करतो, तर समजावं त्याचंही प्रेम आहे, पण ते व्यावहारिक प्रेम आहे, विधीचं प्रेम आहे, आवडीचं प्रेम नाही. भगवान परमात्मा भक्ताचं साधव्या भक्ती काज नाही लाज धरीत भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षले. किती त्या चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वैनी उघडा दार हाकमारी, किती निकृष्ट काम परमात्मा करतात. हे प्रेम आहे, तिथे महानाला लहान होण्याला आवडतं, आणि जिथे ज्ञान आहे ते लहानाला महान होण्याला आवडतं. ज्ञान तेच आहे जे लहानाला महान करतं. माझ्या अपार स्वरूप समुद्र आवडते, जरू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यममूर्ती देवकुबेर हे तेशीची. काय आदो अहम ब्रह्मास्मीची उदिते पश्चात सर्व खलविदम ब्रह्म. आणि गीता माता सांगते, मत परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्व मिदम पुरतोम सूत्रीमणी गणाईव. त्याच्या बोधामध्ये दुसरं काही राहतच नाही. म्हणजे लहानाला महान केलं कोणी? ज्ञानाने. आणि एकदा ज्ञान झालं ना, मग विद्या विनयने शोभते, मग नम्र झाला होता, मग फळली आत रुची शाखा, असं जे भूमती उतरे देखा खालावती असे का जीव मात्र जे. कारण शाब्दिक ज्ञान ते माती करत, आणि अनुभूतीचं ज्ञान ते आपला उद्धार करत, ते आपल्याला सुस्वरूपापर्यंत घेऊन जातं. हे बाबांचे वाक्य आहे. आणि मग ही अवतार मीमांसा पाहत असताना तुरुतरती हा धातू आहे. अवतरती म्हणजे वरून खाली येणे. खरं तर वरून खाली येणारे 3 आहेत. 3 शब्द ध्यानात घ्या म्हणजे आपल्याला माऊलीपर्यंत येत आहे. एक भगवंत आहे, असं का ना, एक जंत आहे, 2 भगवंत आहे आणि 3 संत आहे. हे मामांचे शब्द आहेत, मालिकेत मी वाचलेले, कारण मामाच्या वेळेला आपला जन्मही नव्हता. मामांचे शब्द आहेत, जंतही येतात, भगवंतही येतात आणि संतही येतात. जंत येतो कर्म म्हणून, भगवंत येतो कर्तव्य म्हणून, आणि संत येतात तुमची आमची करुणा म्हणून. कर्म म्हणून येणारा जंत आहे का? आगा कर्मी जई उरावे तैती सुखदुःखी फळायावे तया ती भोगावा यावे देहा एका. केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले भोग आले, केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपदले मेले ऐसे किती. केले कर्म झाले, 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 त्याची भोग आले, केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले असे किती. केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले, झाले, त्याची भोग आले, आले, उपजले मेले, मेले ऐसे किती. केले कर्म झाले, झाले, त्याची भोग आले, आले, उपजले मेले, मेले ऐसे किती. गाता हरी मुखी गाता, हरी मुखी गाता,
हरिमुखी गाता हर बली चिंता हरिमुखी गाता हर बली चिंता त्यानं मागून जन्म घेणे हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर बली चिंता हरिमुखी गाता हर बली चिंता त्यानं मागून जन्म घेणे हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरि केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले ऐशी किती मोदी बाबाची चाल आहे बाबांच्या चरणी समर्पित केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले ऐशी किती म्हणजे आगा कर्मी जवळ आवे तै ती सुखदुखी फळावी तया ती भोगावा यावी ते हा एक आपले सद्गुरू मी बऱ्याच वेळेला सांगितलेली गोष्ट पण मोह आवरत नाही सांगतो 1 मिनिटामध्ये कर्म जीवाला कसं भोगावं लागतं एक आचार्यांचा गोड श्लोक आहे यथा धेनु सहस्रेषु वत्सो गच्छति मात्रम तथात यत् कृतम कर्म कर्तारम अनुगच्छति एकाने प्रश्न केला मुरकुटे भाऊ अण्णा तो म्हणायला लागला मोबाईलचा रॉंग नंबर लागतो गाडीचा रॉंग नंबर लागतो बऱ्याच जणांचा लागतो कधी कधी माणसाचाही लागतो कधी कधी आपण मागून वाटतो आपल्याला तोच वाटतो नंतर हात केल्याच्या नंतर तू मागे रामकृष्ण हरी मग हात कशाला लावला नाही आम्हाला वाटलं तेच आहे म्हणजे काय लागला रॉंग नंबर लागला होत असं मग असा जर सगळ्यांचा लागतो तो कर्माचा काम आहे आचार्यांना प्रश्न केला आचार्याने उत्तर दिलं यथा धेनु सहस्रेषु वत्सो गच्छति मात्रम तथात यत् कृतं कर्म कर्तारम अनुगच्छति आचार्य म्हणतात लागला असता ते म्हशीचं वगारू असतं तर म्हणून म्हशीचं दूध पिणाराने भानावर राहिलं पाहिजे आती दूध पिऊ नये तूप खायला हरकत नाही कारण तो हरक पण यथा धेनु सहस्रेषु वत्सो गच्छति मात्रम तथात यत् कृतं कर्म कर्तारम अनुगच्छति हजारो गायीमध्ये सोडलेला गावरान गाईचा बछडा गावरान गाईचा खोड आपल्या आईच्याच काशीला जाऊन लागतो चुकूनही त्याचा चुकीचा नंबर लागतच नाही तसं कर्म आहे ते चुकूनही दुसरीकडे जात नाही ज्याने केलं ना माऊली त्याच्याच मानगुटीवर येऊन बसतं ज्याने केलं म्हणून आपल्याला करतानाच विचार केलेला लय बरा म्हणजे आपण व्यवहारात म्हणतो बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणं कधीही चांगलं कारण हा ओट रूपी हा जो धनुष्याचा आकार आहे बघा हा एक प्रकारचा बाण आहे म्हणजे धनुष्य आहे आणि त्यातून सुटलेला शब्दरूपी बाण आहे मला वाटतं शस्त्राचे घाव बुजतात पण शब्द शस्त्राचे घाव बुजत नाही शस्त्राचे घाव ती मलमपट्टी करता येते पण शब्द शस्त्राचे घाव ते पिढ्याने पिढ्या जोपासले जातात महाभारत रामायण त्याच्याचमुळे होते ते मी काय हा म्हणजे कर्मा करता बोलतो म्हणजे कर्म ज्याने केलं त्याला नव्हे ज्या इंद्रियाने केलं त्या इंद्रियाला भोगावं लागतं एक मारोडी भाषेतली सद्गुरू डोंगरे महाराज गोष्ट सांगायची ती बाबाच्या मुखातून ऐकली होती आंबा पेड़ पे छो देखा दो जाना देखा सो दवड्याने दवड्या दो जाना दवड्या सो पकड़ी जाने पकड़ी जा दो जाना पकड़ी जा सो काटी जाने काटी जा घनो जाना काटी जा सो रस चाके ने रस चाका एक जना रस चाके सो कुटी जाने कुटी जा बहु जना कुटी जा सो रोया नाही रोया दो जना गोष्ट संपली आता त्याचा आशय आंबा पेड़ पे छो देखा दो जना म्हणजे पाहिला 2 डोळ्याने देखा सो दवड्याने दवड्या 2 जना घेण्याकरता धावले 2 पाय दवड्या सो पकडी जाने पकडी जा 2 जना पकडला 2 हाताने पकडी जा सो काटी जाने काटी जा घनो जना फोडला 32 जाताने काटी जा रस चाकाने रस चाका एक जना रस चाकला एका जिभेने रस चाकाचं कोटी जने कोटीच्या बहुजना इथे चोरीचा मामला काय आहे माऊलीची ओवी आहे हे विश्वच माझे घर आईची मती जायचे तीर किंबहुना चराचर आपणची झाला यद्यदाचर की श्रेष्ठ तो म्हणायला लागलाय संत गेले दया ठाया देवराया पावली मग ज्ञानोबराय म्हणतात विश्वचे माझे घर आहे मग आपण माऊलीची पायी कावत तोही म्हणायला लागला विश्वचे माझे घर पण कशा करतात चोरी करण्याकरता रस्त्यावरचा पाड तोडला फोडला तिथेच खात बसला शेती मालकाने बेदम लाता बुक्क्याने मारला म्हणून म्हणतात कुटीच्या बहुजना आणि शेवटचं वाक्य कुटीजाचं रोया नाही रोया 2 जना देखा 2 जना रोया 2 जना जैशी करणी वैशी करणी म्हणजे जीव हा कर्म म्हणून येतो जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर हा कर्म सापेक्ष फलदाता आहे अन्यथा वैषम्य आणि नैर्घृण्य नावाचे 2 दोष परमात्म्यावर येते पण परमात्म्याच्या ठिकाणी वैषम्य नाही आणि निर्दयी तर परमात्मा बिलकुल नाही त्याच्यासारखा दयाळू दुसरा कोणी नाही म्हणून कर्म म्हणून येणारा जंत आहे कर्तव्य म्हणून येणारा भगवंत आहे कर्म म्हणून येणारा जंत कर्तव्य म्हणून येणारा भगवंत काय कर्तव्य आहे जब जब होई धर्म की हानी जब जब होई धर्म की हानि जब जब होई धर्म की हानि जब जब होई धर्म की हानि बाढ़ही असुर अधीर अभिमान बाढ़ही असुर अभिमानी बाढ़ही असुर अधीर अभिमान बाढ़ही असुर
नामे माय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय राम जय जय राम राम जय राम राम जय राम कर्तव्य म्हणून येणारा परमात्मा. तुलसीदासजी म्हणतात, जब जब होई धर्म की हानी, बाडई असुर आधीर अभिमानी, तब तब प्रभू तरी विविध शरीरा, हरव कृपानिधी सज्जन प्रिया. आणि गीता माता सांगते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं साधूनां परित्राणाय दुष्कृता विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवाय. म्हणजे साधूनां परित्राणाय हे कर्तव्य, दुष्कृता विनाशाही दुसरं कर्तव्य, आणि धर्म संस्थापनार्थाही तिसरं कर्तव्य. असं कर्तव्य म्हणून येणारा परमात्मा, कर्म म्हणून येणारा जंत, त्याचेही तीन मग संचित प्रारब्ध क्रियामान. आणि करुणा म्हणून येणारे संत, करुणा म्हणून येणारे संत तेही तीन प्रकारचे काम. एक, धनिवरी गावे हरीचे गुण. दोन, पतित जीवाचा उद्धार. आणि तीन, भक्तीचा प्रचार प्रसार. हे तीन कार्य करता संत येतात. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. हे उद्धराया जन जडजीव हे एक कार्य. आणि त्याकरता ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आणि येऊन काय केले तर वाढवाया सुख भक्तिभाव वाढवले. हो, वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. हे सगळे वाढविले सुख, वाढविली भक्ती, वाढविला धर्म, वाढविला कुळाचार, वाढविले विठोबाचे नाम. आणि एक राहिलं मध्ये, वाढविले सुख भक्ती, वाढविला भाव, वाढविला आहे ना तो, वाढविला दिली ज्ञानी प्रत्येकाकडे लावायचा. ह्या सहा गोष्टी त्यांनी वाढवल्या. आणि त्याकरता हरिभजनीय धवळिले जग चुकविला लाग काही काळा. म्हणजे संतांनी संत ह्या तीन कामा करता येतात. त्यामध्ये भगवान ज्ञानोबा आहे. म्हणजे सगळ्या संतांचे शिरोमणी संत ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान धने प्रेषा वैष्णव संगीत ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे विठ्ठल पेठा, ज्ञानदान धने प्रेषा वैकुंठ वाटलो ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तावे ज्ञानदान धने प्रेषा वैकुंठ वाटलो ज्ञानदेव वैष्णव मोठा. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा जन्म नाही. आता हे संत संत जंत आणि भगवंत. कर्म म्हणून येणारे जंत, कर्तव्य म्हणून येणारे भगवंत, आणि करुणा म्हणून येणारे संत. तिघही प्रारब्ध भोगण्याकरताच येतात. मग तिघ जर प्रारब्ध भोगण्याकरता येतात तर एकाला जंत, एकाला भगवंत, एकाला संत असे नाव का द्यावे? तिघ कर्म म्हणून येतात ना, तीन नाव का? कारण जरी येत असले तर एक कर्म म्हणून येतात, तुम्ही आम्ही आहे. कर्तव्य म्हणून येणारा तो भगवंत आहे, आणि करुणा म्हणून येणारे ते संत आहे. तिघही प्रारब्ध भोगण्याकरता येतात. प्रारब्ध कर्माना भोगा देवक्षा हा कल्प कुठे हा तेच सांगायचं. वा, तर प्रारब्ध म्हणून येतात, पण प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न आहे. अब्ध प्रारब्ध प्रकर्ष करून भोगायला आलं त्याला प्रारब्ध म्हणतात. तर ते स्वइच्छा प्रारब्ध, परिच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्धामुळे त्यांना जंत संत भगवंत म्हणतात, है ना. तर अनिच्छा प्रारब्ध तो जंत, परिच्छा प्रारब्ध तो भगवंत, आणि स्वइच्छा प्रारब्ध ते संत. अनिच्छा का खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. आपली इच्छा असो अगर नसो आपल्याला यावंच लागतं. कर्म असेल तर ना भंगतम क्षीयते कर्म कल्प कुठे शेतैरपी. म्हणून संताच हे अनिच्छा प्रारब्ध.
भगवंताचं परीक्षा प्रारब्ध येतो आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासे. एकाने विचारलं कोणतं, ज्वारीचं का बाजरीचं, म्हणले खळे आहे, खळ नाही. आणि खळ वेगळा, खळ वेगळं आणि खळे वेगळा. खळ वेगळा, तो जे खळाची म्हणला तिथला खळ आहे, तो खळ वेगळा आहे. आणि आपण करतो ते खळ वेगळं आहे. बरेच लोक म्हणतात अहो पैसे घेतले तुम्ही कधी देणार, ते म्हणतात मिरच्याच्या खळ्यावर, असं आपल्याकडे म्हणतात आबा. मग ते खळ वेगळं. आणि खळे हे म्हणताना खळे शब्दाचा अर्थ हट्ट, आणि त्या हट्टामध्ये प्रकार आहे, स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट. एक राज हट्ट सांगू की म्हणतात, मला बाबाने सांगितलेलं आठवलं. एका नगरीमध्ये चोरी घडली दादा. आबा चोरी घडल्याच्या नंतर अंधेरी नगरी बेबुद्ध राजा टक्काशेर भाज्या टक्काशेर खाजा, म्हणजे जरा मोगमच होता तो. आणि मग चोरी घडल्याच्या नंतर चोराला पकडला, म्हणजे आता काय करा, म्हणजे फासार द्या. पण चोराला फासार देणार म्हटल्याच्या नंतर मृत्यू डोळ्यासमोर दिसल्याच्या नंतर मनुष्य काही करतो, कसा तरी त्यातून सुटतो. त्या चोराने काय केलं त्याचा त्याला माहिती, पण तो रात्रीतून पसार झाला. आणि राजाला सांगितलं, बरोबर त्याच्या गळ्याचं माप घेतलेलं आहे, चोरी केलेली आहे आणि मापही घेतल्यानं त्याच्या गळ्याचा फास तयार केला, पण चोर पसार झाला. आता काय करायचं? राजा म्हटलं ज्याच्या गळ्याला बरोबर येईल त्याला देऊन टाक. म्हणून म्हटलं अंधेरी नगरी बेबुद्ध राजा टक्काशेर भाजी टक्काशेर खायला. त्या नगरीतून गुरु शिष्य चालले. गुरुला शिष्य म्हणतात, बाळा इथे राहायचं नाही. म्हणजे का? म्हणजे इथे का राहायचं नाही? म्हणजे असं आहे की ही नगरीचा राजाच जरा मूड आहे, आणि मग इथे राहिल्याच्या नंतर आपलं काय होईल सांगता येत नाही. म्हणले बाबा गुरुजी टक्काशीर भाजी आणि टक्काशीर खाजा, म्हणजे सोन्याचं माप तेच लोखंडाचं, म्हणजे लोखंडाचं तेच सोन्याचं. 100 रुपये किलो लोखंड असेल तर 100 रुपये किलो सोनं राजाच. आणि म्हणले भलेने तेथे राहू नये, शेने नकळे होईल काय. ते नगरीचे लोक न मिळती एकाएक, भलेने तेथे राहू नये, शेने नकळे होईल काय, असं तो कोबरा. मग गुरुजी सांगतात, पण शिष्याला तो मोह सुटे ना. शिष्य म्हटलं नाही मी थांबणार. म्हणले थांब. मग गुरुजी गेले पुढच्या गावाला. आणि मग शिष्य फिरत असताना तो खाताना वगैरे त्याला ते बरं वाटलं, पण ज्या वेळेला पाहिलं तर शिष्य जरा धडधाकट होता. राजा आला, म्हटले याच्या गाळ्याला माप येतं, देऊन टाका त्याला भाषण. आता त्याला विचारलं अंतिम इच्छा काय, त्याने सांगितलं काही नाही, एकदा गुरुला भेटायचं बस. गुरुला बोलवण्यात आलं. गुरु आलेही, पण गुरु आल्याच्या नंतर गुरुजी म्हटले आता जैशी करणे वैशी करणे भोग तुला सांगत होतो. नाही म्हटले गुरुजी काही करा, पण ज्ञानदेव म्हणे तरलो आता उतरलो गुरु कृपे उद्धार जाऊ दे, पण आता या मृत्यूतून तरी तारा. गुरुजी त्याच्या कानात काहीतरी बोलले, म्हटले फक्त आपल्या दोघात आता असं करायचं ठरलं. आणि मग गुरुजी तगडेच होते, शिष्यही तगडाच होता, कारण चिंता नव्हती. जो निश्चिंत असतो ना तो व्यवस्थित असतो. किती खात्यापित्या घरचा संचिंत असला की त्याला तो झुरत जातो. गुरुजी आणि शिष्य निश्चिंत होते, चिंता नव्हती. गुरुजी दरंकट होते, गुरुजी तर शिष्याचं गळ्याचं माप एकच होतं. मग गुरुजी म्हणायला लागले मला द्या, शिष्य म्हणायला लागला मला द्या. दोघांचं भांडण लागलं, कोणीच ऐकेना. राजा म्हटला ए काय चाललं तिकडे. म्हटले काही चाललं नाही, गुरु शिष्य दोघं भांडतात. हा म्हणतो मला फासावर द्या, शिष्य म्हणतो मला द्या, कोणीच माघार घेणार. अरे मृत्यूपासून पळणारी सगळी लोक नाही, मृत्यू करता का भांडतात. राजाने बोलून घेतल्याच्या नंतर गुरुजी म्हणू लागले मी याचा गुरु आहे, पहिला सन्मान माझा. शिष्य म्हणू लागला नाही मी शिष्य आहे, पहिला माझा. पण राजा म्हटला हा सन्मान का. म्हटले असा आहे, आजचा एक विशिष्ट मुहूर्त आहे आणि आता या तासभरामध्ये या फासाने जो फासावर जाणार स्वर्गातला पहिला राजा तो होणार. राजा म्हटलं मलाच द्या, संपलं माझं. हा राजा हट्ट आहे. म्हणजे असा जर राज हट्ट असेल तर तो हट्ट कामाचा नाही, पण भक्ताचा जो हट्ट आहे तो हट्टाला पाहून भगवान परमात्मा निजधाम सोडून ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सजने राहिला भगवंताचं हे परीक्षा प्रारब्ध. म्हणजे पराच्या पर म्हणजे दुसरा भक्ताच्या इच्छेने येणारा आणि स्व इच्छेने येणारे आहेत ते संत. ते ब्रह्ममूर्ती असून अवतरित झालेले आहेत, ब्रह्ममूर्ती असून ते या धरातलावरती आलेले आहेत. ब्रह्ममूर्ती संत जागी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जागी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जागी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जागी अवतरले. जय हो, जय हो. ब्रह्मादिक शांती मुनिती पायले, ब्रह्मादिक शांती
उधराया नाम घेता
जय हो जय हो टाळी 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 वा वा जय हो जय हो ब्रह्मादी कथांची वंदिती पायवणे नाम घेता वदने दोष जाती. आता यामध्ये दंत बघा एकच मिनिट घेऊन आपण थांबणार आहोत पण 1 मिनिटाकरता लक्ष द्या. कर्म कर्तव्य आणि करुणा. कर्म कोणा करता जनता करता, कर्तव्य भगवंता करिता आणि करुणा संत करता. जनताचं कर्म म्हणून जनताचे येण्याकरता जन्म शब्द संत वाङ्मयात. जंत कर्म म्हणून जनताचे येण्याकरता शब्द जन्म. भगवंत कर्तव्य म्हणून भगवंताचे येण्याकरता शब्द संत वाङ्मयात आहे प्रगट. आणि संतांची करुणा म्हणून संतांचे येण्याकरता शब्द आहे अवतार. तर जनताच्या जन्माची 3 कारण, भगवंताच्या प्रगटीकरणाची 3 कारण आणि संतांच्या अवताराची 3 कारण. आणि 3 कारण घेऊन माऊली कशी येणार आणि ते कसा आपला उद्धार करणार तो विचार आपण उद्या पाहणार. आजची झालेली ही शब्द सुमन माझ्या माता भगिनी, काही जाणते श्रोतृवृंद, 2 भूदेव आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता पिता पुत्र या स्वरूपात आज उपस्थित आहे. त्या दोघांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. आबा, अण्णा आणि इतर सर्वच मायबाप आणि विशेषत्वाने हे 2 महापुरुष एके बाजूला. रात्रीच आपण म्हटलो इकडे थोडं व्यवस्थित करा ना. गोकुळदादा झालं, गोकुळदादा गोकुळदादा थोडं इकडे बघा. तर हरिभक्त पारायण आपले धन्यकुमारजी महाराज मुरकुटे आणि हरिभक्त पारायण सुखद दादा या दोन्ही करता एकदा अंतकरणापासून पुन्हा एकदा टाळी वाजवा आणि आजच्या कथेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. सर्व श्रोते माईबापांनी 1 मिनिटात माऊली भजन म्हणतील. छोटस भजन टाळी वाजवून आपण सगळे म्हणू, आरती घेऊ आणि कथेची सांगू. ज्ञानोबाराया 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 सोपामुक्ताबाई ज्ञान सकया. ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया सोपामुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपामुक्ताबाई 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 ज्ञान सकया. जय हो
आरती करता सर्वजण उभे राहा. आरतीत तटी धरिला रहिवास विश्वकाया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निजलेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा जीवाचा दीपर कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण हरिनाम कनकाधिपती या तुलासी दर्शन घडे कया दर्शन घडे कया निज मूर्ती देवी निज मूर्ती देवी जय देव जय देव जय देवा जीवा शिवाचा आदि परब्रह्मदेवा वैश्व पुत्र केला वाचन वेदाचा प्रतिष्ठा हरिराज कराचा विशेषार्थ केला भगवत गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे प्रत्यक्ष द्वारी शोभे पिप्पळ कनकाचा पिप्पळ कनकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा सनकथित गणा माझी सूत्रेचा ज्ञानावरी माझी अनुतापती देवी गणदात हे नामयावरी नामयावरी छोटे ते माता लोटे ते माता हे जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्मदेवा हरिगुणांकन मंदिर चरण ध्यान पाहि रूपसे देवाली अनंत कोट भगवान सर्व देव काय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री नारायण भगवान की माऊली नारायण जगद्गुरु तुकाराम महाराज की स्वानंद परिवार सद्गुरु महाराज की जय धर्म की धर्म का प्राणियों में विश्व का गोहत्या आज के आनंद की ज्ञानेश्वर महाराज की इंद्रायणी माता आनंदी धाम की ऐका